जिलाधिकारी कार्यालय में प्रकल्पग्रस्तों की मांग को लेकर पूर्व केंद्रीय तथा राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने एक बैठक का आयोजन किया। इस बैठक में कौन सी कंपनियों के अधिकारी आए थे तथा क्या चर्चा हुई, जानते हैं इस खबर से। चंद्रपुर जिला औद्योगिक क्षेत्र के नाम से जाना जाता है और यहाँ कई ऐसे कारखाने, प्लांट, उद्योग है जिनके कारण यहाँ के लोगों को रोजगार तो मिलता है, लेकिन कई गांववासियों की समस्याएं हैं जिनका समाधान यह कंपनियां नहीं कर पाती। ऐसे कई प्रलंबित समस्याओं को लेकर पूर्व केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर द्वारा जिलाधिकारी कार्यालय में एक बैठक का आयोजन किया गया। इस संबंध में जानकारी देते हुए राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने कहा, आज चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसनाकरता आज बैठक घेण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये अरविंदो कंपनी जी आलेली, मायनिंग कंपनी, कोळसा खनन करणारी नवीन कंपनी, त्याच्यासोबतच या ठिकाणी केपीसीएलचे पण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित चाललेले आहेत। निर्णय झाल्यावरही अंमलबजावणी होण्यामध्ये जी टाळाटाळ होत आहे एसडीओ कार्यालयातून, त्याबाबतही चर्चा होती। सोबतच आरसीसीपीएल कंपनीने जे आपल्या परसोळा भागात जमीन अधिग्रहण करण्याकरता अनागानी करत आहेत। 10% पण जमीन घेतलेली नाही, तरी पण त्यांनी मायनिंग सुरू केलेलं आहे, अवैध आहे। त्याच्या संबंधात कलेक्टरशी चर्चा करून जमीन अधिग्रहण लवकर केल्यावरच मायनिंग करावं लाईमस्टोनची, ही पण एक बैठक होती। आणि WCL भटाडी, धोपताला, एकोना भागातील आणि नागलोण या क्षेत्रातील ज्या जमिनीचे तुकडे आहेत, त्याला जे लहान लहान तुकडे आहेत, त्या संबंधात पण बैठक घेऊन त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरीसाठी WCL टाळाटाळ करीत आहे। कलेक्टरचा आदेश असतानाही तुकडेबंदीचा कायदा आडवा करून त्यांनी काही नोकऱ्या थांबवल्या आहेत। तो एक विषय आज बैठकीत घेण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारे केपीसीएलचे प्रलंबित प्रश्न, चिचोटी गावचं अधिग्रहण, उरलेल्या जमिनीचं, अरविंदोमध्ये एकमुष्ट जमीन घ्यावी अधिग्रहण करत असताना, या अशा अनेक विषयावर आज विशेष करून मायनिंगबद्दल विशेष बैठकी झाल्यात। आणि ज्या दोन्ही कंपन्यांमध्ये आज उत्पादन चालू आहे, केपीसीएल, अरविंदोमध्ये, हे लीगल आहे का हे तपासून पाहायला मी त्यांना सांगितलेलं आहे। कारण अरविंदोमध्ये पण गावाचं पुनर्वसन करायचं शिल्लक आहे, केपीसीएलमध्ये सुद्धा बनासगावचं पुनर्वसन झालेलं नाही आहे। आणि महाराष्ट्राचा जो पुनर्वसन कायदा आहे, त्यामध्ये आधी पुनर्वसन नंतर उत्पादन हे ठरलेलं असतानाही ज्या अवैध मार्गाने परवानगी दिलेली असेल ती त्वरित थांबवून त्यांना पुनर्वसन प्राधान्याने करण्याकरता आम्ही निर्देश दिलेले आहेत। अधिग्रहण सरसकट करावी, नंतरच त्यांनी प्रोजेक्ट चालू करावेत, असा एक विषय आज बैठकीत होता। आणि यासोबतच फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना पण आपण बोलवलेलं होतं, त्यामध्ये फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यांनाही मी सूचना केल्या की जर केपीसीएलने आपला निस्तार हक्काचा उल्लंघन केलेलं असेल, फॉरेस्टच्या डायरेक्शन्स न मानताना बनासगावचं, तर त्याची आपण जो अहवाल बनवला आहे त्या अहवालात स्पष्ट आहे की केपीसीएलनं त्या ठिकाणी जे निर्देश होते फॉरेस्टचे, ज्या अटीखाली आपण मायनिंगसाठी परवानगी दिलेली आहे फॉरेस्टच्या जमिनीमध्ये, त्याचं त्यांनी उल्लंघन केल्याचं आपण लिहिलेलं आहे। मग त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून एफ.आय.आर. करावी किंवा वरिष्ठांना सांगून त्या फॉरेस्टच्या जमिनीतलं खनन थांबवावं, याकरता आपण ताबडतोब पावलं उचलावीत, अशा सूचना केलेल्या आहेत। एकूण हे सगळे विषय आज बैठकीत होते। या सगळ्या विषयांना घेऊन पुन्हा 5 तारखेला बैठक आहे। आणि या सर्व विषय असतानाच एक आपला सिद्धबल्लीमधील जे प्लांट बंद झाला होता, त्यापूर्वी जे कामगार काम करायचे 600 त्यापैकी 71 कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे की त्यांना फायनल मिळालेलं नव्हतं। लेबर कमिशनरला बोलावून त्याच्याबद्दल आपण डाटा तयार केला, हिशोब काढला, त्याची पूर्ण लेबर कमिशनच्या माध्यमातून जो निघालेला हिशोब आहे
विजेसचा तो आपण कलेक्टरला सादर करायला लावला आणि ताबडतोब त्याची पण 5 तारखेपर्यंत या सगळ्या प्रलंबित प्रश्नाबद्दल आपण त्यांचा पेमेंट करण्याकरता आदेश दिलेत. कलेक्टरच्या माध्यमातून कंपनीने त्यांना पगार दिला पाहिजे असे विषय होते. सगळे विषय व्यवस्थितपणे झालेले आहेत. याचा पुन्हा आपण 5 तारखेला बैठक घेणार आणि त्याचा अंमलबजावणी करण्याकरता आपण त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत.